Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कांदिवलीमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांची दादागिरी. मराठी रिक्षा चालकाला मारहाण. मनसे आक्रमक झाली. परिसरात तणावाचं वातावरण. पोलिसांकडून आरोपीला करण्यात आली अटक. मराठी सक्ती विरोधात कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवरती रिक्षा चालकांचा हंगामा करत रास्ता रोको. अर्धा तास वाहतूक कोंडी. भांडूपमध्ये वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक. पूर्व द्रुतगती मार्गावरती मनसेचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. संजय राऊतांनी आंदोलकांचं म्हणणं घेतलं ऐकून. घाटकोपरमधील कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या नाल्यामध्ये मनसेचं आंदोलन. पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी. पालिका आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा. माझगावमध्ये गणपती आगमनावेळी 2 गटात तणाव. एका सोसायटीमधून मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप. भायखळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नितेश राणेंची कठोर कारवाई करण्याचीही मागणी. अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग. 3 बाळांचा मृत्यू. 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू. पहाटे 3:30च्या सुमारास आग लागली असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमरावतीतील दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत. नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरामध्ये गॅस गळती. 40हून अधिक नागरिकांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 200 मीटरचा परिसर रिकामा केला. एनडीआरएफ कडून बचाव कार्य. 90% रिस्पॉन्स मला, तरी मी आबाला पुढे घ्या म्हणतो. लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. हाकेंचं विधान नवनाथ वाघमारेंना उद्देशून असल्याची चर्चा. अशा व्हिडिओमध्ये रस नाही. हाकेंचं स्पष्टीकरण. राधाकृष्ण विखेंसह शंभूराज देसाई, सामंत, प्रसाद लाड जरांगेंना भेटणार. जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून उपोषणाची घोषणा. जरांगेंना उपोषणापासून रोखण्यासाठी हालचाली सुरू. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले. 15 दिवसांमध्ये सुट्ट तेल बंदीचा निर्णय मागे घेण्याचा अल्टिमेटम. तेल विक्रेत्यांकडून राज्यभर आंदोलनाचाही देण्यात आला इशारा. व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा हा निर्णय. मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता. सरकारकडून साखर आयातीचा निर्णय. साखरेपाठोपाठ तांदळाच्या दरात 11% वाढ. वाढती मागणी. काही राज्यांमधून घटलेली आवक आणि निर्यातीचा किमतींवर परिणाम. आणखी दर वाढण्याचाही अंदाज. कांदा, लसूण आणि अद्रकच्या दरात अचानक झाली मोठी वाढ. आठवडाभरात कांदा 40 वरून तब्बल 60 रुपये किलोवर पोहोचला, तर लसूण 300 आणि अद्रक 200 रुपये किलोवर. पुणे महापालिकेतील निधी वाटपाचा वाद अद्यापही कायम. निधी वाटपामध्ये न्याय वागणूक मिळावी. सुनील टिंगरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचाही आरोप. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार. महामंडळ वाटप, राज्यपाल नियुक्त 5 जागांसोबतच अन्य महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा. वर्षा निवासानी संध्याकाळी 7 वाजता बैठक. थकीत बिलांसंदर्भात आता कंत्राटदार उद्या राज ठाकरेंची घेणार भेट. कामं अपूर्ण करूनही बिलं न मिळाल्यानं कंत्राटदार आर्थिक अडचणीत. 86,662 कोटींची बिलं प्रलंबित असल्याची माहिती. नागपूरमध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम होण्याची शक्यता. नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कार्यक्रम करण्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा मानस. राहुल गांधी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार. कोचिंग क्लासेसवरती सरकारकडून कडक निर्बंध येतील. 13 वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, तर कोचिंगचे वर्ग जास्तीत जास्त 5 तासच घेता येतील. शुल्क वाढीला लगाम लागणार. मध्य महाराष्ट्र, कोकणासह विदर्भाला पुढील 2 दिवस पावसाचा इशारा. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या पावसाचा अंदाज. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. चंद्रपूर पालिकेत नोकरी लावण्याचा आमिष देऊन 3 कोटींची फसवणूक. 84 महिलांकडून तक्रार दाखल. पोलिसांकडून आरोपींना बेड्या. अधिकचा तपास या संदर्भात सुरू.
पुण्याच्या कल्याणी नगर या ठिकाणी आता जीवे मारण्याची धमकी देत 15,000 रुपयांची लूट. येरवडा पोलिसांकडून आरोपींना बेड्या. घटनेचा सीसीटीव्ही आला समोर. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.